नेक्स्ट चॅप्टर आहे क्रिस्टलायझेशन. तर क्रिस्टलायझेशन हे एक युनिट ऑपरेशन असं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सॉलिड फॉर्म मध्ये क्रिस्टल्स सेपरेट आउट होतात सोल्युशन पासून. तर सोल्युशनचा मिनिंग आहे सोल्यूट प्लस सॉल्वंट, आणि ह्या सोल्युशन मधून आपल्याला सॉलिड सेपरेट आउट करायचे क्रिस्टल फॉर्म मध्ये. त्या प्रोसेसला आपण म्हणतो क्रिस्टलायझेशन. तर क्रिस्टलायझेशन हे सोल्युशन जेवढं कॉन्सन्ट्रेट असेल त्या बेसिसवर तेवढंच इफिशियंटली काम करू शकतं. याच्यामध्ये क्रिस्टलायझेशन कुलिंगनी, हिटिंगनी, वेपरायझेशननी अशा वेगवेगळ्या मेथडनी पण ते वर्कआउट करता येतं. तर या क्रिस्टलायझेशन ऑपरेशनसाठी इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे सोल्युबिलिटी. त्याच्यामध्ये जेवढं सोल्युबिलिटी हायर साईडला असेल आणि सुपर सॅच्युरेशन स्टेज इझी येत असेल तेवढं तुम्हाला क्रिस्टलायझेशन जे आहे ते सिंपल. सोल्युबिलिटीचं सिंपल एक्झाम्पल याच्यामध्ये दिलेलं आहे की जसं MgSO4 वॉटरमध्ये सोल्युबिलिटी 20°C 35.5 kg पर 100 kg. तर 100 kg वॉटरमध्ये एवढं kg MgSO4 डिझॉल्व्ह होऊ शकतं, सोल्युबल होऊ शकतं. तर सोल्युबिलिटी जे आहे त्या बेसिसवर तुम्हाला क्रिस्टलायझेशनचं जे इल्ड आहे किंवा इफिशियन्सी आहे, प्रोडक्ट आहे, ते डिपेंड राहणार. तर वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळी सोल्युबिलिटी असणार आहे, म्हणून प्रत्येक वेळेस सोल्युबिलिटी डिफाईन करताना किंवा लिहिताना विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर लिहित असतात. तर आता याच्यामध्ये अजून डेफिनेशन आहे किंवा कन्सेप्ट आहे सॅच्युरेशन. तर नॉर्मल टेम्परेचरला जेव्हा आपण एखादं सॉलिड किंवा सोलिड हा सॉल्वंट मध्ये डिझॉल्व्ह करत जातो आणि एका पर्टिक्युलर स्टेज नंतर तो सॉलिड त्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होत नाही, त्याला त्या स्टेजला आपण म्हणतो सॅच्युरेशन. आणि जर त्या सॅच्युरेशन आल्यानंतर परत जर आपण नॉर्मली जनरल केसमध्ये हिटिंग केली तर परत आपण काही पार्ट हा सॉलिड डिझॉल्व्ह करू शकतो सोल्युशन मध्ये, आणि परत एक स्टेज येत असते त्याला म्हणतात सुपर सॅच्युरेशन. अजून एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे सोल्युबिलिटी कर्व. तर सोल्युबिलिटी कर्व म्हणजे काय की जी काही आपण सोल्युबिलिटी आता डिफाईन केली विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, कारण आपण आताच मेन्शन केलंय की टेम्परेचर नुसार सोल्युबिलिटी चेंज होती. तेच या कर्व मध्ये दाखवलंय. जसं आता ही पहिली कर्व आहे KClO3. तर ही अशी कर्व दाखवलेली आहे. याचं मिनिंग काय की सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. तर टेम्परेचर जसं इन्क्रीज होत जाईल तशी सोल्युबिलिटी इन्क्रीज होत जाईल. कर्व 2 मेन्शन केलेली आहे, नियर अबाउट कॉन्स्टंट आहे, हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे सोल्युबिलिटी डज नॉट डिपेंड ऑन द टेम्परेचर. हे आहे NaCl चे एक्झाम्पल. कर्व 3 आहे FeSO4 ची, ज्या केसमध्ये इनिशियली असं दिसतंय की सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. हे आहे FeSO4.7H2O मध्ये. नंतर आपल्याला दिसतंय की FeSO4.H2O मध्ये सोल्युबिलिटी इन्क्रीज होतीये टेम्परेचरला, पण 7H2O पेक्षा कमी. आणि नंतर फक्त FeSO4 म्हणजे अनहायड्रेटेड फेरस सल्फेट आहे, तर त्या केसमध्ये ही रिव्हर्ट सोल्युबिलिटी. याचा मिनिंग आहे की सोल्युबिलिटी डिक्रीज होतीये टेम्परेचर इन्क्रीज होत असताना. आणि कर्व 4 क्लिअरली इंडिकेट करतीये MnSO4.H2O. याचा मिनिंग आहे रिव्हर्टेड सोल्युबिलिटी, म्हणजे जसं टेम्परेचर इन्क्रीज करू तशी सोल्युबिलिटी डिक्रीज. तर हे सगळे वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत वेगवेगळ्या मटेरियलच्या विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. तर त्याच्यानुसार आपल्याला आधी खरं तर प्रत्येक वेळेस क्रिस्टलायझेशन करायच्या आधी त्या मटेरियलची सोल्युबिलिटी कर्व क्लिअर माहिती पाहिजे, जी ऑलरेडी एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केली त्या त्या टेम्परेचर. आता हे सुपर सॅच्युरेशन जे आता आपण सांगितले त्या सुपर सॅच्युरेशन स्टेजलाच इथे मॅथमॅटिकली डिफाईन केलेलं आहे. पार्ट्स ऑफ सोल्यूट पर 100 पार्ट्स ऑफ सॉल्वंट
at prevailing condition 2 parts of solute per 100 parts of solvent at equilibrium, that is greater than or equal to 1. तर हे सुपर सॅच्युरेशन स्टेज आहे की प्रिव्हेलिंग कंडिशनला सोल्यूटच्या सॉल्व्हंट मध्ये किती पार्ट्स आहे आणि इक्विलिब्रियमला किती, याचा रेशो हा ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू 1 असू शकतो. आणि क्रिस्टलायझेशनचं मेन फिनॉमिना हाच आहे की सुपर सॅच्युरेशन स्टेज आल्याशिवाय क्रिस्टलायझेशन स्टार्ट होत नाही. तर नॉर्मली क्रिस्टलायझेशन कसं फॉर्म होतं, त्याचं मेकॅनिझम काय, तर त्याच्यामध्ये 2 पार्ट आहे. एक आहे न्यूक्लिएशन, म्हणजेच सॉलिड पार्टिकल स्मॉल पार्टिकल्स हे इनिशियली फॉर्म होणं म्हणजे न्यूक्लिएशन. आणि सेकंड पार्ट आहे ग्रोथ, क्रिस्टल ग्रोथ. तर हे जे काही न्यूक्लिएशन झालेलं आहे, इनिशियली जे काही पार्ट्स तयार झालेले आहे त्याचं ग्रो होणं म्हणजेच ग्रोथ. तर ती साईज कशावर डिपेंड असेल, तर तुमचं कुलिंग किती फास्ट आहे, कुलिंग किती स्लो आहे, त्याच्यानुसार टायनी पार्टिकल्स क्रिएट होणार आहे का लार्ज साईज पार्टिकल्स क्रिएट होणार आहे ते डिपेंड असतं. जसं स्लो जर कुलिंग केलं तुम्ही तर ग्रोथ जास्त होती आणि न्यूक्लिएशन कमी होतात. आणि फास्ट कुलिंग जर केलं तर टायनी क्रिस्टल्स जास्त फॉर्म होतात पण ग्रोथ कमी असते. आता हे जे सुपर सॅच्युरेशन आहे, तर सुपर सॅच्युरेशन शिवाय क्रिस्टलायझेशन फॉर्म होत नाही हे क्लिअर झालं. म्हणूनच सुपर सॅच्युरेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स पण, जसं इथे कुलिंग पण असू शकतं, सॉल्व्हंटचं इव्हॅपरेशन असू शकतं, ॲडियाबॅटिक इव्हॅपरेशन आणि कुलिंग सिस्टीम असू शकते, न्यू सबस्टन्स ॲडिशन असू शकतं आणि न्यू सबस्टन्स ॲडिशन विथ केमिकल रिॲक्शन. अशा 5 मेथड आहेत सुपर सॅच्युरेशनच्या. त्याच्यापैकी जनरली कुलिंगमध्ये बऱ्यापैकी सुपर सॅच्युरेशन आपण इंडस्ट्रीजमध्ये करतो आणि त्याच्यानुसार क्रिस्टलायझेशन फॉर्म करतो. आता हे जे क्रिस्टलायझेशन आहे त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर थेअरी आहे ज्याला म्हणतात मायर्स सुपर सॅच्युरेशन थेअरी. तर या थेअरीमध्ये काय सांगितलंय, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टेम्परेचर हा ग्राफ आहे, ह्या बेसिसवर त्यांनी थेअरी एक्सप्लेन केलेली आहे. तर इथे आपण इनिशियली सी पॉइंट घेतोय. या सी पॉइंट पासून आपण आता क्रिस्टलायझेशन बाय कुलिंग मेथड अडॉप्ट करतोय. तर त्या 5 पैकी एक मेथड आहे कुलिंग. तर सी पॉइंट पासून आपण लेफ्ट हँड साइडला जाणं म्हणजेच टेम्परेचर रिड्यूस करणं म्हणजे कुलिंग. आता याच्यामध्ये त्यांनी एक्सपेरिमेंटली फाइंड आउट जे केलेले आहेत 2 कर्व, एक आहे नॉर्मल सोल्युबिलिटी कर्व जी आहे AB आणि दुसरी आहे सुपर सोल्युबिलिटी कर्व जी आहे PQ. तर सी पॉइंट पासून जेव्हा कुलिंग स्टार्ट करतो तेव्हा सोल्युबिलिटी कर्वला पहिले टच होईल ती आणि इथे क्रिस्टलायझेशन फॉर्म होत नाही. आणि जेव्हा ती PQ कर्वला टच होते म्हणजे सुपर सोल्युबिलिटी कर्वला टच होते, सुपर सॅच्युरेशन अचीव होतंय, तेव्हा क्रिस्टलायझेशन स्टार्ट होतं. आणि क्रिस्टलायझेशन हे या D to E पॉइंट मध्येच मॅक्सिमम होतं, ही डॉटेड लाईन जी दाखवलेली आहे. तर ही D to E लाईन म्हणजेच हा जो आहे सुपर सॅच्युरेशन टू सॅच्युरेशन या स्टेज मध्येच मॅक्सिमम क्रिस्टलायझेशन होतं. पण या मायर्स थेअरीचं कन्क्लुजन आपल्याला क्लिअर कळतंय की जोपर्यंत सुपर सॅच्युरेशन स्टेज अचीव होत नाही तोपर्यंत क्रिस्टलायझेशन स्टार्टच होत नाही. आणि सुपर सॅच्युरेशन आणि सॅच्युरेशन याच्यामध्येच क्रिस्टलायझेशन फक्त होत असतं. तर हेच मायर्स थेअरी सांगते आणि हेच तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं. नंतरचा पार्ट आहे यील्ड. तर यील्ड म्हणजेच काय, प्रोडक्ट. तर प्रोडक्ट किती फॉर्म झालाय म्हणजेच यील्ड असते. आणि तेच जर तुम्हाला पर्सेंटेज यील्ड फॉर्म मध्ये जर करायचं असेल तर kg ऑफ क्रिस्टल्स टू द kg ऑफ टोटल क्रिस्टल्स अवेलेबल इन फीड इंटू 100 असं जर केलं तर त्याला पर्सेंटेज यील्ड असं म्हणता येईल. आणि पर्सेंटेज यील्डची कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे करता येईल. तेच इथे दिलेले सोलिड क्रिस्टलाइज एक्सप्रेस इन पर्सेंटेज फॉर्म. तर क्रिस्टलचे वेगवेगळे फॉर्म्स असतात, ते तुम्हाला इथे डिटेल स्टडी करायचे नाहीये. नंतर केकिंग ऑफ क्रिस्टल हा एक प्रॉब्लेम आहे क्रिस्टलायझेशन मध्ये. तर मॉइश्चर आणि ड्राय सॉलिड्स, आणि जर ते ड्राय सॉलिड्स मॉइश्चर सोबत राहून जर केक फॉर्म होत असेल म्हणजेच तो एक असा वेगवेगळे क्रिस्टल्स एकत्र येत असतील तर त्याला आपण केकिंग ऑफ क्रिस्टल्स म्हणतो. तर हे केकिंग अवॉइड करायसाठी आपल्याला ड्राइंग करावं लागेल
किंवा जे काही मॉइश्चर रिमूव्ह करणारे मटेरियल्स आहेत ते तुम्हाला इथे ऍड करून ठेवावं लागतं. नंतर एक कन्सेप्ट आहे इथे मॅग्मा. तर मॅग्माचा मिनिंग काय? मदर लिकर प्लस क्रिस्टल. मदर लिकर म्हणजे काय? तर क्रिस्टल्स आणि सोल्युशन याचं कॉम्बिनेशन म्हणजे मदर लिकर. आणि ह्या मदर लिकर प्लस क्रिस्टल्स असं फायनल प्रोडक्ट मध्ये जेव्हा येतं तर तेव्हा त्याला आपण मॅग्मा म्हणतो. तर याच्यामध्ये क्रिस्टलायझेशन इक्विपमेंट्स वेगवेगळे यूज करतात. त्याच्यामध्ये आहे एक बॅच क्रिस्टलायझर आणि दुसरं मेन आहे कंटिन्युअस क्रिस्टलायझर. तर बॅच क्रिस्टलायझर मध्ये स्टर टँक एक एक्झाम्पल आहे आणि कंटिन्युअस मध्ये आहे स्विन्सन वॉकर. जर तुम्ही आता मेथडच्या बेसिसवर जर केलं म्हणजेच सुपर सॅच्युरेशन अचिव्हिंग मेथड्स, तर याच्यानुसार इक्विपमेंटचं क्लासिफिकेशन असतं सुपर सॅच्युरेशन बाय कुलिंग, सुपर सॅच्युरेशन बाय ॲडियाबॅटिक इव्हॅपोरेशन कुलिंग, सुपर सॅच्युरेशन बाय इव्हॅपोरेशन. मग त्याच्यानुसार जर घेतलं तर कुलिंग मध्ये बॅच आणि कंटिन्युअस आहे, एजिटेटेड टँक क्रिस्टलायझर आणि स्विन्सन वॉकर. ॲडियाबॅटिक मध्ये व्हॅक्यूम क्रिस्टलायझर आहे आणि इव्हॅपोरेशन मध्ये क्रिस्टल किंवा ड्राफ्ट ट्यूब क्रिस्टलायझर आहे. हे वेगवेगळं क्लासिफिकेशन आहे सुपर सॅच्युरेशनच्या मेथड्सवर. आता याच्यामधलं मेजर एक्झाम्पल आहे एजिटेटेड टँक क्रिस्टलायझर. सिंपल याचं कन्स्ट्रक्शन तुम्ही एक्सप्लेन करायचं, सिलेंड्रिकल टँक आहे, बॉटम, परत हेड जो आहे हे स्पेरिकल हेड आहे, फीड साठी नॉझल अरेंजमेंट आहे, कुलंट इन कुलंट आउट साठी नॉझल अरेंजमेंट आहे, कॉईल अरेंजमेंट आहे. नंतर स्टरिंग साठी म्हणजे इथे स्टरिंग साठी एजिटेटर्स किंवा पॅडल्स अरेंजमेंट दिलेली आहे. आणि बॉटम साईडला परत सेपरेट नोझल आहे क्रिस्टल प्लस मदर लिकर म्हणजेच मॅग्मा सेपरेट करायला. वर्किंग मध्ये काय सांगायचं तुम्हाला की फीड इथे एंटर करायची, मोटर स्टार्ट करायची, एजिटेटर्स आणि पॅडल्स रोटेशन स्टार्ट होईल, कुलंट इन आणि आउट सर्क्युलेशन स्टार्ट होईल आणि याच्यामध्ये कुलिंग स्टार्ट झाल्यानंतर क्रिस्टलायझेशन बाय कुलिंग फिनॉमिना इथे अप्लाय होईल आणि मग इथे क्रिस्टल स्टार्ट होतील. तर आता क्रिस्टल्सचं न्यूक्लिएशन आणि ग्रोथ हे तुमच्या कुलिंगच्या रेटवर डिपेंड असणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यानुसार समजा जर क्रिस्टल तुमची जेवढी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार फॉर्म जर झाले तर तुम्ही ही प्रोसेस स्टॉप करून क्रिस्टल प्लस मदर लिकर म्हणजेच मॅग्मा सेपरेट करू शकता. मग क्रिस्टलचे ग्रॅव्हिटी बेसिसवर सेपरेट करू शकता, मदर लिकर सेपरेट आउट करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की मदर लिकर परत रिसायकल रियूज करायचंय तर फीड मध्येच ऍड करून परत मेकअप फीड म्हणून ही परत अरेंजमेंट यूज करता येईल. याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की हे जे कॉइल्स आहेत या ज्या कॉइल्स मधून कुलंट पास होतो या कॉइलच्या आउटसाइड एरियामध्ये क्रिस्टल फॉर्मेशन होतं आणि ते क्रिस्टल फॉर्मेशन झाल्यामुळे ते रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होतं, हीट रेजिस्टन्स, आणि याला आपण फाउलिंग म्हणतो. तर या हीट रेजिस्टन्समुळे तुमचा कुलिंग इफेक्ट कमी होतो आणि ज्याच्यामुळे इफिशियन्सी सुद्धा ओव्हरऑल क्रिस्टलायझेशनची कमी होती, म्हणजेच पर्सेंटेज यील्ड ही कमी होऊ शकते. तर तुम्हाला हे रेग्युलरली क्लीन करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला जे प्रोडक्टची रिक्वायरमेंट आहे तेवढी फॉर्म. नंतर एक मेजर पार्ट आहे स्विन्सन वॉकर क्रिस्टलायझर. तर स्विन्सन वॉकर क्रिस्टलायझर मध्ये सिलेंड्रिकल हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये असणार आहे आणि याच्यामध्ये स्पायरल एजिटेटरचं सेपरेट डिझाईन असणार. तर हे डिझाईन असं केलेलं असतं की प्रत्येक स्पायरल एजिटेटर असा यूज होतो की सेंट्रीफ्युगल फोर्स जेव्हा इथे अप्लाय होईल, जेव्हा हे रोटेशन मध्ये येईल पूर्ण सिलेंडर, तर तेव्हा ह्याच्यामधले जे काही क्रिस्टल्स फॉर्म होतात ते त्याला हे वरती नेईल आणि वरून खाली परत खाली पडत राहील. तर याच्यामध्ये हे परत तुमचा रेसिडेन्शियल टाइम वाढेल, वरून खाली पडताना टोटल सरफेस अवेलेबल होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथून जे आपण कुलिंग पास करतोय म्हणजेच या जॅकेट थ्रू आपल्याला कुलिंग इफेक्ट द्यायचा असतो, तो कुलिंग इफेक्ट पण मॅक्सिमम होईल. तर स्विन्सन वॉकर क्रिस्टलायझर हे इंडस्ट्रीज मधलं कॉमनेस्ट टाईप क्रिस्टलायझर आहे, ज्याच्यामध्ये लार्ज क्वांटिटी आणि कंटिन्युअस टाईप मध्ये हे यूज करता येतं. हे त्याच्यात सगळ्यात मेन बेनिफिट आहे. तर हे कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला सिंपल लिहिता येईल जॅकेट्स, स्पायरल एजिटेटर, सिलेंड्रिकल फॉर्म्स वगैरे. आणि मग इथे वर्किंग मध्ये फीड एंटर करायची, नंतर जॅकेट थ्रू तुम्हाला कुलिंग, कुलंट इन कुलंट आउटची प्रोव्हिजन करायची आणि क्रिस्टलायझेशन बाय कुलिंग मेथडनीच हे अप्लाय करायचं.
हे आहे कंटिन्युअस व्हॅक्यूम क्रिस्टलायझर. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येत आहे की व्हॅक्यूम अंडर व्हॅक्यूम आहे, म्हणजे प्रेशर रिड्यूस केलेलं आहे, प्रेशर रिड्यूस झालेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला आता व्हॅक्यूम अप्लाय करायचं, म्हणजेच बॅरोमेट्रिक कंडेन्सर अटॅच असणार. तर बॅरोमेट्रिक कंडेन्सरचा यूज करूनच तुम्हाला व्हॅक्यूम अप्लाय करता येते. तर ही क्रिस्टलायझर बॉडी आहे, याच्यामध्ये व्हॅक्यूम अप्लाय केलेला आहे. आता तर तुम्हाला आता फीड जी आहे ती पंप थ्रू हीट करायची. पहिले हाय टेम्परेचरला न्यायचं आहे, म्हणजेच हाय प्रेशरला गेलं आणि नंतर सडनली इकडे आपल्याला क्रिस्टलायझर बॉडीमध्ये ते एंटर करायचं. तर इथे जे क्रिस्टलायझेशन होणार आहे, तर इथे हीटिंग करून आपण सेंड करतोय त्याला. ठीक आहे. तर याच्यामध्ये फ्लॅश होते, कारण हे हाय टेम्परेचरला चाललंय आणि हे अंडर व्हॅक्यूम आहे. अंडर व्हॅक्यूम म्हणजे एकदम लोएस्ट प्रेशर, आणि इकडे हाय टेम्परेचर म्हणजे हाय प्रेशर. तर हाय प्रेशर टू लोएस्ट प्रेशर कडे आपण चाललोय, याला फ्लॅश म्हणतो आपण. तर इथे फ्लॅश इव्हॅपरेशनचा यूज होईल. तर इथे जे काही वॉटर आहे ते इव्हॅपरेट होऊन जाईल, आणि जे काही सॉलिड्स म्हणजे सॉल्यूट जो काही राहील तो क्रिस्टल फॉर्म मध्ये खाली येऊ शकतो. मग हे जे काही सोल्युशन्स आहेत हायली कॉन्सन्ट्रेटेड विथ क्रिस्टल्स, तर ते इथे आपल्या मॅग्मा म्हणून म्हणजे मदर लिकर प्लस क्रिस्टल्स सेंट्रीफ्यूज मध्ये येऊ शकतं. आणि सेंट्रीफ्यूज मध्ये मग मात्र आपण इथे फास्ट सेंट्रीफ्युगल फोर्सचा यूज करून, फिल्ट्रेशन मीडियाचा यूज करून क्रिस्टल्स वेगळे आणि लिक्विड पार्ट वेगळा काढू शकतो. तर लिक्विड पार्ट आपण परत मदर लिकर हा फीड मध्ये ऍड करून मेकअप फीड आपल्याला परत पास करता येईल, आणि जे रिमेनिंग क्रिस्टल्स आहेत जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला परत ॲज अ प्रोडक्ट वापरता येईल. तर हा मेन आहे याच्यामध्ये व्हॅक्यूम क्रिस्टलायझर. नंतर हा एक आहे ओस्लो क्रिस्टलायझर. त्याच्यामध्ये बाय कुलिंग मेथड एक आहे हे, आणि एक इव्हॅपरेटिंग वेगळा आहे. तर इथे आपण आता शेल अँड ट्यूब हीट एक्सचेंजरच वापरणार आहे, पण कूलिंग साठी. तर इथे जेव्हा आपण फीड ही जी फेड करतोय, तर फीड फेड करताना तुम्ही इथे चेक केलं तर पंप थ्रू आपण कूलिंग करतोय, आणि मग हे कूल केलेलं सोल्युशन आपण याच्यामध्ये एंटर करतोय. मग ह्या बॉडीमध्ये क्रिस्टलायझिंग चेंबरमध्ये इथे क्रिस्टलायझेशन स्टार्ट होईल, आणि जसे जसे क्रिस्टल्स फॉर्म होतील ते बॉटम साईडला सेटल होत जातील ग्रॅव्हिटीनी, आणि जेव्हा आपली रिक्वायरमेंट फुलफिल होईल तेव्हा हा वॉल ओपन करून प्रोडक्ट सेपरेट आउट करता येईल. आता रिमेनिंग जे लिक्विड आहे ते रिमेनिंग लिक्विड हे सस्पेन्शन फॉर्म मध्ये अप्पर साईडला निघून जाईल, आणि ऑटोमॅटिक परत ह्या फीड सोबत ते मदर लिकर ऍड करता येईल, आणि परत हे रिसर्क्युलेट करता येईल. ठीक आहे. म्हणून ही अरेंजमेंट तुम्हाला अशी कन्स्ट्रक्शन मध्ये मेन्शन करून घ्यावं लागेल. वर्किंग मेन्शन करायचंय आणि कूलिंग मेथड ही मेन्शन करायची. इन केस जर तुम्हाला ओस्लो क्रिस्टलायझरच विचारला पण इव्हॅपरेटिव्ह टाईप विचारला, तर त्याच्यामध्ये ही अरेंजमेंट चेंज करायची मेजर, की इथे आता कूलिंगच्या ऐवजी हिटिंग. तर इथे फीड एंटर होणार आहे पंप थ्रू हीटरला जाणार आहे, आणि हीटेड सोल्युशन हे इथे जाणार आहे, आणि मग याच्यामधून हीटेड सोल्युशन इथे खाली जाईल. तर इथे हीटेड सोल्युशन म्हणजे इथे इव्हॅपरेशन होत आहे, आणि इव्हॅपरेशन झाल्यानंतर जे रिमेनिंग मदर लिकर आहे ते इकडे क्रिस्टलायझिंग चेंबर मध्ये येईल, आणि मग इथे जे काही क्रिस्टल्स फॉर्म होतील ते बॉटम प्रोडक्ट म्हणून आपल्याला वर्कआउट करता येईल. तर क्रिस्टलायझेशन बाय कुलिंग, क्रिस्टलायझेशन बाय इव्हॅपरेशन या मेथडनुसार ओस्लो कूलर क्रिस्टलायझर वेगळं आहे, आणि ओस्लो इव्हॅपरेटिव्ह क्रिस्टलायझर वेगळं आहे. तर याच्यानंतर आता मटेरियल बॅलन्स एक पार्ट आहे. याच्यामध्ये सिंपल मटेरियल बॅलन्स आपल्याला माहिती आहे की ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स मध्ये काय येईल, फीड इक्वल टू व्ही म्हणजे इव्हॅपरेटेड सॉल्व्हंट, मदर लिकर, आणि इथे क्रिस्टल्स. तर फीड जर एफ घेतला आपण, त्याचा फ्रॅक्शन एक्स एफ डॅश, इव्हॅपरेटेड सॉल्व्हंटला व्ही ने मेन्शन केलंय, मदर लिकरला एल, आणि क्रिस्टल्सला सी. तर क्रिस्टल्स म्हणजे टोटल प्युअरली सॉलिड, मदर लिकर म्हणजे कॉम्बिनेशन, आणि सॉल्व्हंट म्हणजे 100% सॉल्व्हंट. तर हे मटेरियल बॅलन्सलाच परत इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स बघितला तर आपल्याला माहिती आहे की एफ ला एक्स एफ डॅशनी फ्रॅक्शननी मल्टिप्लाय करायचं. सी हा प्युअर सॉलिड आहे म्हणून सॉलिड जसं तसं राहील 100% आहे, आणि नंतर जे काही मदर लिकर आहे ते मदर लिकर असेल एफ इंटू 1 मायनस एक्स एफ डॅश.
तर इंटू एक्स डॅश केलं तर हे मदर लिकर नुसारचं कन्व्हर्ट होईल. आणि इव्हॅपोरेटेड सॉल्व्हंट याच्यामध्ये येणारच नाहीये, कारण या सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट नसतोच, म्हणून 0 × V झालाय. तर इथे आलेलं आहे फक्त मदर लिकरचं क्वांटिटी इंटू फ्रॅक्शन, आणि इथे 100% क्रिस्टल्स म्हणून फक्त C, आणि लेफ्ट हँड साईडला फीड नुसारचं फ्रॅक्शन. ठीक आहे. तर असं हे नॉर्मल ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स आणि इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स आपल्याला इथे स्टडी करता येईल.